Now practice set 2.1 त्यातला first question बघा. In the figure 2.5 इथं figure मी ड्रॉ करून घेतली. Line RP parallel line MS. RP and MS parallel दिलेत त्या दोन lines. Line DK is their transversal. DK ही त्यांची transversal आहे. Angle DHP चं measure 85 दिलेलं आहे. Angle DHP चं measure 85 आणि हे चार angles चे तुम्हाला measure विचारले. कोणते कोणते? एक RHD, नंतर PHG, HGS आणि MGK असे तुम्हाला चार अँगल्सचे मेजर विचारले. आता आपण एक एक बघायला घेऊ. पहिले काय काय दिले ते तर व्यवस्थित सोल्युशन मध्ये लिहून घ्यायचं. सोल्युशन फर्स्ट क्वेश्चनचं सोल्युशन हे मी जसं लिहिलं ना तसं तुम्ही लिहून काढायचं बरं का. लाईन RP पॅरलल लाईन MS and line DK is their transversal. काय सांगितली लाईन DK काय त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. ठीक आहे. आता एक अँगल आहे ना DHP त्याचं मेजर दिले तुम्हाला. अँगल DHP चं मेजर तुम्हाला दिलेलं आहे 85 डिग्री दिलेलं आहे. अँगल DHP किती आहे? 85. कुठला विचारलाय? RHD विचारलाय. आता मला सांगा RHD अँगल आहे ना हा इथं आहे बघा. इथं तो अँगल पहिले तुम्हाला कळला पाहिजे. अँगल RHD आणि अँगल हा त्याचा शेजारी आहे ना तो DHP हे दोघं कसल्या प्रकारचे अँगल आहेत सांगा. हे दोघं कसल्या प्रकारचे अँगल आहेत? हे दोघं लिनियर पेअर्ड अँगल्स आहेत. त्यांची टोटल किती असते? 180 डिग्री असते. बघा अँगल RHD जो तुम्हाला विचारलेला आहे तो अँगल RHD प्लस अँगल DHP यांची टोटल असते 180 डिग्री. रिझन काय द्यायचं तर लिनियर पेअर्ड अँगल्स आहेत ते. काय ते लिनियर पेअर्ड अँगल्स. ठीक आहे. आता अँगल RHD ऍज इट इज प्लस सांगा DHP किती आहे सांगा 85 इज इक्वल टू 180. 185 ट्रान्सफर करा म्हणजे अँगल RHP चा आन्सर किती येईल सांगा 180 मायनस 85 म्हणजे अँगल RHD चा आन्सर आलं 95 डिग्री. याच्यातून 85 मायनस करून बघा. पहिल्या क्वेश्चनचा आन्सर मिळाला तुम्हाला ते 95 डिग्री मिळालं. आता दुसरा PHG क्वेश्चन विचारलाय बघा. PHG हा आता ह्याचं मेजर किती मिळालं सांगा तुम्हाला. आता हे 95 मिळाले बरोबर 90. आता मला सांगा याचा हा कसला अँगल आहे सांगा. हे दोघं कसले अँगल आहेत तर ते अपोजिट अँगल्स आहेत किंवा व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. हा जो अँगल आहे ना PHG आहे बघा हा अँगल इथे आहे PHG. हे दोघं कसल्या प्रकारचे अँगल आहेत तर व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत. बघा मग therefore खालच्या स्टेप मध्ये हा फर्स्ट नंबर आला. आता सेकंड अँगल RHD कॉन्ग्रुएंट अँगल PHG फिगर मध्ये बघा. रिझन काय सांगा त्याला व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. आपला पहिला थेरम आठवला का? पहिला थेरम तर दोन लाईन्स इंटरसेक्ट केल्या तर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. आपण प्रूव्ह केलेलं. तर RHD ला हा PHG कॉन्ग्रुएंट आहे. आता RHD चं मेजर किती आहे 95 आहे. मग ह्याचं मेजर किती असेल therefore अँगल PHG ह्याचं मेजर किती असेल तर 90. ह्याचं इथं बघा नंबर आहे ना ते 95. मग ह्याचं किती असणार त्याला कॉन्ग्रुएंट अँगल आहे म्हणजे PHG चं मेजर किती असेल तर ते देखील 95 डिग्री तुम्हाला मिळालं. आता HGS अँगल बघायचा आहे. काय बघायचं आहे हे बघा HGS हा अँगल पाहिजे. मला सांगा हा अँगल आणि हा अँगल कसल्या प्रकारचे अँगल आहेत सांगा. कसल्या प्रकारचे अँगल आहेत तर ते करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. हे बघा हा आणि हा कसल्या प्रकारचे अँगल आहेत करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. आणि लाईन्स पॅरलल असतील तर करस्पॉन्डिंग अँगल काय असतात कॉन्ग्रुएंट असतात. ठीक आहे. मग आता खाली 3 नंबर टाकायचा. बघा अँगल DHP कॉन्ग्रुएंट अँगल HGS का सांगा करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत म्हणून ते कॉन्ग्रुएंट आहेत. ठीक आहे. मग आता मला सांगा DHP चं मेजर किती आहे बघा. बघा इथे आहे बघा DHP किती आहे 85. DHP 85 असेल त्याला कॉन्ग्रुएंट अँगल किती असणार 85.
देअरफॉर मेजर अँगल HGS, नुसतं अँगल म्हणलं तरी चालतं, मेजर अँगलची काही गरज नाही. देअरफॉर अँगल HGH इक्वल्स किती येणार आहे सांगा, त्याचा आन्सर 85 डिग्री असणार आहे. HGS हे बघा, याचा आन्सर किती मिळाला तुम्हाला आता 85, हे मिळालं तुम्हाला 85. आता MGK चं मेजर पाहिजे आपल्याला. कोणता? हे बघा MGK म्हणजे हा अँगल, याचं मेजर पाहिजे. आता हे दोघं कसल्या प्रकारचे अँगल आहेत सांगा हे, तर ते व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. कसल्या प्रकारचे अँगल आहेत ते, तर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. त्यांची टोटल काय असते 180 डिग्री, त्यांचे मेजर्स काय असतात इक्वल असतात. बघा पुढच्या स्टेप, ह्याच्या खाली चौथा नंबर टाकायचा, 4th नंबर. सांगा हा अँगल नाव काय, HGS, अँगल HGS कॉंग्रेंट अँगल MGK, कॉंग्रेंट अँगल MGK. काय रिझन सांगा त्याला, तर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. मी थोडक्यात दिले, नुसतं अपोजिट, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. मग आता HGS चं मेजर आपल्याला जस्ट मिळालं ना 85, मग ह्याचं पण किती असेल, त्याचं अँगल MGK देखील किती असेल सांगा, MGK, तर तो देखील 85 डिग्री असेल. म्हणजे MGK चं मेजर काय मिळालं 85 डिग्री. मग लास्ट लाईन मध्ये हे सगळं झाल्यानंतर हे सगळं हे झालं की देअरफॉर रिक्वायर्ड अँगल्स आर असं म्हणायचं. रिक्वायर्ड किंवा मेजर्स ऑफ required angles are, measures of required angles are, हे असं चारही लिहून टाकायचं. ह्याचं किती आलं, त्याचं किती आलं, त्याचं किती आलं आणि त्याचं किती आलं, असं लास्ट स्टेप मध्ये कंप्लीट करायचं. लक्षात आलं सगळ्यांना? ठीक आहे. ओके, नाउ सेकंड क्वेश्चन मध्ये, इन द फिगर 2.6 लाइन P पॅरलल लाइन Q. हे बघा या दोन लाईन्स पॅरलल आहेत, P आणि Q या दोन लाईन्स काय आहेत ना पॅरलल आहेत. अँड लाईन्स L and M आर देअर ट्रान्सव्हर्सल. L आणि M या दोन काय आहेत सांगा, त्यांच्या ट्रान्सव्हर्सल आहेत L आणि M. मेजर्स ऑफ सम अँगल्स आर शोन. इथे काही अँगल्सचे मेजर तुम्हाला दाखवले 110, 15 आणि फाइंड मेजर्स ऑफ अँगल ABCD. हे चारही अँगल ABCD चे तुम्हाला काय विचारलेत, मेजर्स तुम्हाला त्यांनी विचारले. ठीक आहे. बघा कोणत्या दोन लाईन्स पॅरलल आहेत, बघा कोणत्या दोन लाईन्स पॅरलल दिल्या तुम्हाला एकदा ते बघून घ्या आणि त्याच्यावरून आपण हे मेजर्स लिहायचे. ठीक आहे. बघा लाइन P parallel line Q and lines L and M are their transversals. Lines L and M are their transversals. या दोन लाईन्स कशा आहेत सांगा, या दोन लाईन्स पॅरलल आहेत आणि या दोन त्यांच्या काय ट्रान्सफर्स आहेत. आता आपण पहिल्यांदा या दोघांकडे बघूया. मला सांगा अँगल A प्लस 110 यांची टोटल किती असणार आहे 180 डिग्री. रिझन काय त्याला, लिनियर पेअर्ड अँगल्स आहेत. लिनियर पेअर्ड त्यांची टोटल किती असणार आहे 180 डिग्री असणार आहे. 110 ट्रान्सफर करा म्हणजे अँगल A इक्वल्स 180 मायनस 110, therefore अँगल A इक्वल्स 70 डिग्री. अँगल A चं मेजर किती मिळालं तुम्हाला 70. म्हणजे पहिला क्वेश्चन संपला. आपल्याला अँगल A, अँगल B, अँगल C आणि अँगल D यांचे विचारले, तर A चं मेजर तुम्हाला मिळालं आता 70 डिग्री. झालं. इथं लिहितो मी आता याच्या इकडे पलीकडे एक मी एक्स्ट्रा अँगल घेतो. मी आता एक्स्ट्रा नाव घेतलं की त्याला काय वेगळं कलर वापरायचा. अँगल समजा E म्हणूया आपण त्याला नाव काय घेतलं मी E घेतले. हा बघा आता अँगल A कॉंग्रेंट अँगल E. A आणि E कसल्या प्रकारचे अँगल आहेत सांगा. A आणि E कसल्या प्रकारचे अँगल आहेत, तर ते व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. अँगल A आणि अँगल B कसे आहेत सांगा, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. मला सांगा A चं मेजर 70 आहे, मग E चं पण मेजर किती असणार 70. देअरफॉर अँगल E इक्वल्स किती असणार 70. आपल्याला हे त्यांनी आता विचारलेलं नाही, पण मला कशासाठी लागणार आहे सांगतो. याच्यावरनं मी B मिळवणार आहे. आता बघा या दोन लाईन्स कशा आहेत सांगा, या दोन लाईन्स पॅरलल आहेत. मग अँगल E आणि अँगल B कसल्या प्रकारचे अँगल झाले सांगा, करस्पॉन्डिंग अँगल झाले. आणि लाईन्स पॅरलल असतील तर करस्पॉन्डिंग अँगल कॉंग्रुएंट असतात. ठीक आहे. मग खाली लिहायचं अँगल E
कॉंग्रेंट अँगल बी, रिझन काय सांगा, करस्पॉन्डिंग अँगल्स. काय रिझन आहे त्याला, करस्पॉन्डिंग अँगल्स. आता सांगा ईचं मेजर आता जस्ट तुम्हाला मिळालं आहे, किती आहे सांगा, ईचं मेजर 70, म्हणजे अँगल बी देखील किती असणार सांगा, तर 70. हा, ह्याला मात्र बॉक्स करायचं. आता ते विचारलेलं आहे ना, अँगल बीचं मेजर किती मिळालं तुम्हाला, 70 डिग्री मिळालं. आता तसं मला सांगा, हा जो अँगल सी आहे आणि हा 115 आहे, हे देखील करस्पॉन्डिंग अँगल आहेत की नाही बघा, हे देखील बघा. आता इथं मी एक टेम्पररी आणखी एक नाव देतो, ABCDEF. हा जो 115 आहे ना, तर आम्ही एफ नाव देतो, एफ. वेगळं नाव दिलं की आम्ही त्याला मुद्दामून कलर वापरला तुम्हाला कळवा म्हणून. हा बघा, अँगल सी कॉंग्रेंट अँगल एफ, रिझन काय सांगा, करस्पॉन्डिंग अँगल्स. अँगल एफ चं मेजर किती आहे सांगा, बट अँगल एफ चं मेजर किती आहे, तर ते 115 डिग्री. मग एफ चा 150 आहे, मग त्याच्यावरनं अँगल सी देखील किती असणार सांगा, 115 डिग्री असणार. हे तिसरा आन्सर मिळाला, अँगल सी चं मिळालं किती, 115. बघा, सी चं मेजर काय मिळालं, 115. आता राहिला डी चा प्रश्न. हे जे आहेत की नाही, हे एफ आणि डी, हे दोघं कसल्या प्रकारचे अँगल आहेत सांगा, हे एफ आणि डी, तर ते लिनियर पेड अँगल आहेत, बरोबर आहे. बघा इथं लिहितो, अँगल एफ प्लस अँगल डी यांची टोटल किती आहे सांगा, 180 डिग्री. ब्रॅकेट मध्ये मी रिझन दिले, एलपी म्हणजे लिनियर पेड. परीक्षेत असं वापरायचं नाही, माझी इथं जागा कमी म्हणून असं करतोय. एक्झाम मध्ये व्यवस्थित मी कसं बघा, लिनियर पेड व्यवस्थित तसं लिहायचं. हे काय सांगा, हे लिनियर पेड अँगल आहे, ठीक आहे. आता अँगल एफ चं मेजर किती आहे बघा, एफ चं मेजर किती आहे, 115 प्लस अँगल डी इक्वल्स 180. इकडे ट्रान्सफर करा, म्हणजे अँगल डी इक्वल्स 180 मायनस 115, म्हणजे अँगल डी चा आन्सर आता 180 मधनं 115 मायनस करा, तर आन्सर तुमचं येणार आहे 65 डिग्री येणार आहे. अँगल डी चं मेजर किती आलं सांगा, 65 डिग्री आलं, म्हणजे अँगल डी 65 डिग्री. लास्ट स्टेप मध्ये हे चारही अँगल्स आहेत त्यांचे मेजर्स लिहून दाखवायचे. मेजर्स ऑफ रिक्वायर्ड अँगल्स आर अँगल ए इक्वल 70, असं ॲरो करायचं नाही. अँगल ए इक्वल 70 डिग्री, अँगल बी इक्वल 70, अँगल सी इक्वल 115 आणि अँगल डी इक्वल 65. हे असे आन्सर्स त्याचे लिहून घ्यायचे. ओके ओके. नाउ क्वेश्चन नंबर 3. In the figure 2.7, line L parallel line M, line L parallel line M, line N parallel, ह्या पण दोन, line N parallel line P, म्हणजे या दोन लाइन्स पॅरलल आहेत, या दोन लाइन्स पॅरलल आहेत. फाइंड अँगल ए, अँगल बी, अँगल सी फ्रॉम द गिवन मेजर्स गिवन. यातनं अँगल ए बी सी चे मेजर तुम्हाला विचारले, ठीक आहे. बघा, मी याच्यामध्ये एक एक्स्ट्रा अँगल घेतो, त्याचं नाव घेतो डी. एक्स्ट्रा अँगल घेतो, त्याचं नाव काय घेतो, डी. बघा आता याचं सोल्युशन बघा, लाइन एल पॅरलल लाइन एम and line P parallel line N. N parallel P आणि P parallel N एकच असतं. ह्या दोन लाईन्स पॅरलल आहेत, ठीक आहे. आता बघा, अँगल D इक्वल्स 45 डिग्री, त्याला रिझन ऑपोजिट अँगल्स. काय मिळालं आपल्याला अँगल D चं मेजर, तर अँगल D चं मेजर 45 डिग्री मिळालं, 45 डिग्री, आणि ते एकमेकांचे अपोजिट अँगल्स आहेत. आता मला सांगा, ए आणि डी हे कसल्या प्रकारचे अँगल आहेत, पॅरलल लाईनच्या आतमध्ये एकाच साइडला आहेत ते, तर ते इंटिरियर अँगल्स आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे पहिला थेरम आपला, जर लाईन्स पॅरलल असतील तर इंटिरियर अँगल्सची टोटल काय असते, 180 डिग्री असते, ठीक आहे. देयरफॉर खालची स्टेप, अँगल ए प्लस अँगल डी यांची टोटल असते 180 डिग्री. ह्याला रिझन आहे इंटिरियर अँगल्स थेरम. इंटिरियर अँगल्स थेरम. त्यात डी चं मेजर किती मिळालं सांगा तुम्हाला, डी चं मेजर 45 आहे, म्हणजे अँगल डी प्लस 45 इज इक्वल टू 180 डिग्री. आता 45 तिकडे नाही, म्हणजे अँगल ए इक्वल्स 180 मायनस 45. देयरफॉर अँगल ए इक्वल्स 180 मधनं 45 केले
गेले तर आन्सर येतो 135 डिग्री. म्हणजे अँगल एचं मेजर तुम्हाला किती मिळालं सांगा, 135 डिग्री. आता ए आणि बी कसल्या प्रकारचे अँगल आहेत सांगा, ए आणि बी तर व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत, बरोबर आहे. बघा अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल बी, रिझन काय सांगा त्याला, रिझन व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. मग ए चं मेजर 135 आहे म्हणून अँगल बी चं मेजर किती, देयरफॉर अँगल बी देखील काय सांगा 135 डिग्री. तर अँगल बी किती मिळाला सांगा तुम्हाला, 135 डिग्री मिळाला. आता मला सांगा बी आणि सी कसल्या प्रकारचे अँगल आहेत, तर बघा बी आणि सी कसल्या प्रकारचे आहेत, तर ते करस्पॉन्डिंग अँगल आहेत. बघा ना बी करस्पॉन्डिंग, बी आणि सी पॅरलल लाईनच्या एकाच साइडला असणार आहे. तर हे कसल्या प्रकारचे अँगल आहेत, करस्पॉन्डिंग अँगल आहेत. बघा अँगल बी कॉन्ग्रुएंट अँगल सी, रिझन काय सांगा त्याला, करस्पॉन्डिंग अँगल्स. अँगल ए आणि अँगल बी आणि अँगल सी करस्पॉन्डिंग अँगल आहेत. मग बी चं मेजर 135 आहे, मग सी चं पण किती असलं पाहिजे, कारण करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असतात. therefore angle C equals 135 डिग्री. मग लास्ट लाइन मध्ये पुन्हा रिक्वायर्ड अँगल्स हा ए किती आला, बी किती आला आणि सी किती आला, हे तिन्ही आन्सर्स एकदा पुन्हा सेपरेट लिहून काढायचे. लक्षात आलं, अँगल ए बी सी या तिघांचे मेजर्स पुन्हा लिहून घ्यायचे. बघा in fourth question, in the figure 2.8 sides of angle PQR and angle XYZ are parallel to each other. Prove that angle PQR congruent angle XYZ. काय म्हणजे बघा साइड्स ऑफ अँगल PQR म्हणजे या दोन साइड्स आणि या दोन साइड्स एकमेकींना पॅरलल आहेत असं त्यांनी सांगितले. अँगल PQR च्या साइड्स आणि अँगल XYZ च्या साइड्स एकमेकांना पॅरलल आहेत. म्हणजे याची ही साइड याला पॅरलल आहे आणि याची ही साइड याला पॅरलल आहे असं त्यांनी सांगितलंय. तर अँगल PQR म्हणजे हा अँगल, हा अँगल कॉन्ग्रुएंट टू अँगल XYZ प्रूव्ह करा असं त्यांनी सांगितलंय. आता या फिगर मध्ये जो मी ऍडिशनल पार्ट करतो की नाही, ऍडिशनल पार्ट ह्याला कन्स्ट्रक्शन म्हणतात. काय म्हणतात त्याला, कन्स्ट्रक्शन. आणि ते कसं करतोय बघा, ही जी लाईन XY आहे ना, लाईन XY, ही लाईन XY एक्सटेंड करायची, लाईन वाढवायची आणि त्या QR ला जिथे इंटरसेक्ट झाले त्याला काहीतरी एक नाव द्यायचं, PQRS नाव देऊया आपण. हे S नाव देऊन मी त्याला. ठीक आहे. आता बघा ह्याच्यात ट्रान्झिटिव्हिटीचा मी वापर कसा करणार आहे बघा. हे बघा हा अँगल, हे बघा या दोन लाईन्स पॅरलल आहेत, या दोन लाईन्स पॅरलल आहेत, या पण आणि या दोन लाईन्स पॅरलल आहेत. मला सांगा हा अँगल आहे ना, हा आणि हा, हे एकमेकांचे कसले अँगल आहेत सांगा, करस्पॉन्डिंग अँगल आहेत. म्हणजे हा याला कॉन्ग्रुएंट असणार आणि हा पण बघा करस्पॉन्डिंग आहे. ही लाईन ट्रान्सव्हर्सल आहे, या दोन लाईन्स पॅरलल आहेत, हा आणि हा पण करस्पॉन्डिंग अँगल आहे. मग हा अँगल याला कॉन्ग्रुएंट, हा पण अँगल याला कॉन्ग्रुएंट, म्हणून हे दोघं कॉन्ग्रुएंट असणार की नाही सांगा. म्हणजे PQR आणि XYZ कॉन्ग्रुएंट असणार की नाही. एवढं सोपं आहे, फक्त नीट लिहिता आलं पाहिजे. आता कसं लिहायचं बघा, लक्ष द्या. प्रूफ बघा, साइड्स ऑफ अँगल PQR and angle XYZ are parallel to each other. PQR and angle XYZ are parallel to each other. या दोन्ही साइड्स एकमेकांना काय आहेत सांगा, पॅरलल आहेत. ठीक आहे. प्रोड्यूस किंवा एक्सटेंड, प्रोड्यूस म्हणजे दुसरा शब्द त्याला एक्सटेंड, एक्सटेंड line XY and let it intersect side QR at point S. Let it intersect side QR at point S. आता बघा PQ आणि एक्सेस पॅरलल आहेत. लाईन PQ पॅरलल लाईन एक्सेस, PQ आणि एक्सेस पॅरलल आहेत म्हणून हा अँगल ह्याला कॉन्ग्रुएंट आहे. देयरफॉर अँगल PQR इज कॉन्ग्रुएंट टू अँगल
YSR कॉन्ग्रुएंट टू एंगल YSR. रीजन त्याला काय करस्पॉन्डिंग एंगल्स थेरम इक्वेशन 1. आता या दोन लाईन्स पॅरलल आहेत. कोण कोण सांगा. YZ आणि QR. बघा लाईन YZ पॅरलल लाईन QR. मग या दोन लाईन्स पॅरलल असतील तर हा अँगल आणि हा अँगल पण कॉन्ग्रुएंट आहेत, करस्पॉन्डिंग अँगल. therefore angle XYZ कॉन्ग्रुएंट अँगल YSR. पुन्हा रीजन काय सांगा त्याला करस्पॉन्डिंग एंगल्स इक्वेशन 2. करस्पॉन्डिंग एंगल्स इक्वेशन 2. आता इक्वेशन 1 आणि 2 च्या RHS सेम आहेत का बघा. RHS YSR RHS सेम आहेत. RHS इक्वल असतील तर LHS पण काय असले पाहिजे, सेम असले पाहिजे. therefore angle PQR कॉन्ग्रुएंट अँगल XYZ कुठनं आणलं फ्रॉम इक्वेशन्स 1 and 2. बघा हे तुम्हाला प्रूव्ह करायचं होतं. अँगल PQR कॉन्ग्रुएंट XY हे प्रूव्ह झालं. आलं लक्षात सगळ्यांना. Okay, now question number 5 बघा का. In the figure 2.9, line AB is parallel to line CD. AB is parallel to CD दिलेलं आहे तुम्हाला आणि line PQ is their transversal. ही लाईन त्यांची काय सांगा ट्रान्सव्हर्सल आहे. मेजर ऑफ वन ऑफ द एंगल्स इज गिवन. एका अँगलचं मेजर तुम्हाला दिलेलं आहे 105 अँड फाइंड द मेजर्स ऑफ फॉलोइंग एंगल्स. हे राहिलेले जे एंगल्स आहेत त्यांचे तुम्हाला मेजर विचारले. कोणाकोणाचे ART. ART म्हणजे इथे अँगल आहे बघा ART. CTQ अँगल CTQ इथे आहे बघा CTQ. अँगल DTQ हे इथे आहे बघा DTQ. आणि अँगल PRB कुठे आहे बघा अँगल PRB म्हणजे हा इथे अँगल आहे. असे तुम्हाला एकूण 4 अँगल्सचे तुम्हाला त्यांनी मेजर विचारले. मगाशी झालेल्या सारखाच क्वेश्चन आहे, सोपा आहे. बघा काय काय लिहिणार बघा. लाईन AB पॅरलल line CD and line PQ is their transversal. Line PQ is their transversal. आता तुम्हाला त्यांनी एक अँगल दिलाय कोणता सांगा BRT. हे बघा हा अँगल तुम्हाला 105 डिग्री दिलेला आहे. अँगल BRT इक्वल्स 105 डिग्री म्हटलं तर त्याला गिवन म्हणायचं. गिवन मग फर्स्ट नंबर टाकायचं. चला काय विचारले ART. आता ART आहे कुठं सांगा. ART म्हणजे इथे अँगल आहे बघा हा. मला सांगा हे दोघं कसल्या प्रकारचे अँगल आहेत. लिनियर पेड अँगल आहेत. मग बघा अँगल ART प्लस अँगल BRT यांची टोटल 180. फिगर मध्ये बघा ART प्लस BRT यांची टोटल काय सांगा 180 डिग्री. काय रिझन आहे त्याला linear paired angles. मग अँगल ART as it is प्लस सांगा BRT चं मेजर किती आहे बघा तिथं 105 is equal to 180 डिग्री. आता 105 तिकडे न्या म्हणजे मायनस करा. अँगल ART इक्वल्स 180 मायनस 105 म्हणजे अँगल ART चं मेजर तुम्हाला काय मिळालं तर ते 75 डिग्री मिळालं. म्हणजे पहिल्या क्वेश्चनचा आन्सर मिळाला तुम्हाला 75 डिग्री. इथं पण डिग्री 75 डिग्री. आता दुसरा अँगल विचारलाय CTQ. मला सांगा CTQ अँगल इथे आहे बघा CTQ. मग आता मिळालेला तुम्हाला हा जो आहे ना ART हा ART आणि हा CTQ हे कसल्या प्रकारचे अँगल आहेत सांगा. हे ते करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत बघा 2 नंबर. अँगल ART कॉन्ग्रुएंट अँगल CTQ हे करस्पॉन्डिंग एंगल्स आहेत. कसले अँगल आहेत सांगा. हे करस्पॉन्डिंग एंगल. आता ART चे मेजर 75 आहे मग त्याला कॉन्ग्रुएंट अँगल therefore अँगल CTQ देखील काय असणार आहे सांगा तर तो 75 डिग्री असणार आहे. म्हणजे हा अँगल तुम्हाला काय मिळाला आता CTQ मिळाला 75. आता आपल्याला DTQ अँगल पाहिजे. DTQ बरोबर आहे. आता सांगा हा अँगल आहे की हा BRT
आणि हा डी क्यू बघा, हे कसल्या प्रकारचा अँगल आहे सांगा? करस्पॉन्डिंग अँगल आहे. बघा 3 नंबर अँगल बीआरटी कॉन्ग्रुएंट अँगल डीटीक्यू. रिझन काय सांगा त्याला? करस्पॉन्डिंग अँगल्स. मग आता मला सांगा तुमच्याकडे बीआरटी चं मेजर इथे आहे बघा. बीआरटी किती आहे सांगा? 105 आहे बीआरटी दिलाय. मग त्याचा अर्थ देअरफॉर अँगल डीटीक्यू देखील काय असला पाहिजे सांगा? तर तो 105 डिग्री असला पाहिजे. अँगल डीटीक्यू किती असला पाहिजे? 105 डिग्री असला पाहिजे. आता हा मिळाला 105 मिळाला. आता शेवटचा पीआरबी राहिलाय. पीआरबी इथे आहे बघा, इथे पीआरबी. मला सांगा हे दोघं कसल्या प्रकारचे अँगल आहेत? हे दोघं व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे, बरोबर आहे? आता मी कुठे लिहू? तुम्ही याच्याच खाली कंटिन्यू करायचा. बघा अँगल हे आहे, कसल्या प्रकारचे अँगल आहे? व्हर्टिकली. कोण? एआरटी. अँगल एआरटी कॉन्ग्रुएंट अँगल पीआरबी. हा कॉन्ग्रुएंट अँगल पीआरबी. रिझन काय सांगा त्याला? व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. आता एआरटी चं मेजर आहे बघा, एआरटी चं मेजर 75 आहे. एआरटी तर त्याचा अपोजिट अँगल पण 75 असणार. देअरफॉर अँगल पीआरबी इक्वल्स 75 डिग्री. म्हणजे हे पण मेजर किती मिळालं तुम्हाला? 75 डिग्री मिळालं. 75 डिग्री. मग लास्ट लाईन मध्ये पुन्हा लिहायचं. देअरफॉर मेजर्स ऑफ रिक्वायर्ड अँगल्स आर, आणि हे चारही अँगल्सचे मेजर्स पुन्हा लिहून दाखवायचे. लक्षात आलं सगळ्यांना? ठीक आहे. आता इथं आपला एक्सरसाइज 2.1 हा संपलेला आहे. मग यानंतर पुन्हा काही थेरम्स आहेत, ते थेरम्स मी एक्सप्लेन करतो आणि मग एक्सरसाइज 2.2 करून दाखवतो. लक्षात आलं? त्याच्यानंतर प्रॉब्लेम्स आहेत तो सोडूया.